नमस्कार. MPSC परीक्षेच्या तयारीमध्ये एक विषय असा आहे जो हमखास गुण मिळवून देतो, तो म्हणजे प्रकाश. चला तर मग आज आपण प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन या संकल्पना इतक्या सोप्या करून समजावून घेऊया की त्या कायमच्या लक्षात राहतील. आपल्याला नेहमीच असे काही प्रश्न पडतात नाही का, की अरे, हिरे इतके का चमकतात, किंवा हे जे ऑप्टिकल फायबर आहे त्यातून माहिती इतक्या वेगाने कशी काय जाते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती प्रकाशाच्या काही मूलभूत गुणधर्मांमध्येच दडलेली आहेत, आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल? आपण सुरुवात करू प्रकाशाच्या परावर्तनापासून, मग पुढे जाऊ अपवर्तनाकडे, त्यानंतर एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट बघू, संपूर्ण अंतर्गत परावर्तन, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSCच्या दृष्टीने यातलं काय लक्षात ठेवायचं तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात सोप्या संकल्पनेपासून. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय, तर जेव्हा प्रकाश एखाद्या पृष्ठभागावर आदळून परत फिरतो. विचार करा नेमकं काय होत असेल यावेळी. परावर्तनाची व्याख्या अगदी साधी सरळ आहे. समजा प्रकाशकिरण एखाद्या पृष्ठभागावर पडला आणि तिथून तो परत त्याच माध्यमात मागे फिरला की झालं परावर्तन. अगदी जसा एखादा बॉल आपण भिंतीवर मारल्यावर तो उसळी घेऊन परत येतो ना, अगदी तसंच काहीसं. आता हे जे दोन नियम दिसतायत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. परावर्तनाचे हे दोन युनिव्हर्सल नियम आहेत. पहिला नियम काय सांगतो, तर आपाती कोन आणि परावर्तन कोन म्हणजे येणारा अँगल आणि जाणारा अँगल हे नेहमीच सारखेच असतात. आणि दुसरा नियम, आपाती किरण, परावर्तित किरण आणि ती जी मधली स्तंभिका आहे, हे तिघेही एकाच प्रतलात म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतात. हे नियम कायम लक्षात ठेवायचे. ओके, तर परावर्तनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे नियमित आणि दुसरा अनियमित. जेव्हा प्रकाश आरशासारख्या एकदम गुळगुळीत पृष्ठभागावर पडतो तेव्हा होतं नियमित परावर्तन आणि आपल्याला एकदम क्लिअर इमेज दिसते. या उलट जेव्हा तो भिंतीसारख्या किंवा लाकडासारख्या खडबडीत पृष्ठभागावर पडतो तेव्हा होतं अनियमित परावर्तन. यात प्रकाश सगळीकडे विखुरला जातो आणि प्रतिमा तयार होत नाही. आणि गंमत म्हणजे ह्याच अनियमित परावर्तनामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या वस्तू बघू शकतो. ठीक आहे, तर प्रकाश आदळून परत आला की परावर्तन होतं हे तर आपल्याला कळलं. पण जर प्रकाश आरपार गेला तर, म्हणजे समजा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेला, जसं की हवेतून पाण्यात, तेव्हा काय होतं? इथेच प्रकाशाचा दुसरा महत्त्वाचा गुणधर्म समोर येतो, तो म्हणजे अपवर्तन. तर मग अपवर्तन म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा तो सरळ न जाता थोडासा वाकतो, त्याची दिशा बदलते. आता प्रश्न येतो की असं का होतं? कारण प्रत्येक माध्यमात प्रकाशाचा वेग वेगळा असतो आणि याच दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो. पण प्रकाश किती वाकणार हे कशावरून ठरतं? तर ते ठरवतं त्या माध्यमाचा अपवर्तनांक किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ह्याला आपण एक सोप्या भाषेत त्या माध्यमातला ट्रॅफिक जॅम म्हणू शकतो. ज्या माध्यमात जास्त ट्रॅफिक म्हणजे जास्त अपवर्तनांक, तिथे प्रकाशाचा वेग कमी होतो आणि तो जास्त वाकतो. आणि हे सगळं गणिती भाषेत मांडणारा एक नियम आहे, त्याला म्हणतात स्नेलचा नियम. हा नियम आपल्याला आपाती कोन आणि अपवर्तन कोन यांच्यातला गणितीय संबंध दाखवतो. MPSCसाठी हा नियम आणि त्याचं सूत्र महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बरं, आता आपण आपल्या चर्चेतल्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. संपूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, ज्याला आपण शॉर्टमध्ये TIR म्हणतो. ही काही जादू नाहीये, तर अपवर्तनाचाच एक विशेष, एक खास परिणाम आहे. आता हे TIR होण्यासाठी ना दोन अटींची पूर्तता होणं अगदी गरजेचं आहे. या दोन अटींशिवाय TIR होऊच शकत नाही. पहिली अट, प्रकाश हा नेहमी घन माध्यमातनं विरळ माध्यमात गेला पाहिजे, म्हणजे समजा पाण्यातून हवेत. आणि दुसरी अट, जो आपाती कोन आहे तो क्रांतिक कोणापेक्षा म्हणजे क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असायला हवा. आता हा क्रांतिक कोन म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल. तर क्रांतिक कोन म्हणजे असा एक विशिष्ट आपाती कोन ज्याच्यासाठी अपवर्तन कोन बरोबर 90 अंश होतो. म्हणजे प्रकाशकिरण दुसऱ्या माध्यमात न जाता दोन्ही माध्यमांच्या सीमारेषेवरून जातो. आपण असं म्हणू शकतो की हा TIR सुरू होण्याचा थ्रेशोल्ड आहे, एक उंबरठा आहे. चला, ही प्रोसेस आपण 3 स्टेप्समध्ये बघूया. स्टेप 1, जेव्हा आपाती कोन क्रांतिक कोणापेक्षा कमी असतो तेव्हा नॉर्मल अपवर्तन होतं. स्टेप 2, जेव्हा आपाती कोन बरोबर क्रांतिक कोणा एवढा होतो तेव्हा प्रकाशकिरण त्या पृष्ठभागाला घासून म्हणजे 90 अंशात जातो. आणि स्टेप 3, जेव्हा आपाती कोन क्रांतिक कोणापेक्षा थोडा जरी जास्त झाला की प्रकाश दुसऱ्या माध्यमात जातच नाही, तो पूर्णपणे पहिल्या माध्यमातच परत येतो
आणि याच घटनेला आपण म्हणतो संपूर्ण अंतर्गत परावर्तन. बरं, हे सगळं विज्ञान तर ठीक आहे, पण याचा उपयोग कुठे होतो आणि MPSC मध्ये यावर प्रश्न कसे येतात? चला आता हेच बघूया. आपण जे सुरुवातीला प्रश्न विचारले होते ना, त्यांची उत्तरं आता मिळतील. तर पहिला प्रश्न, हिरे का चमकतात? याचं उत्तर आहे TIR. हिऱ्याचा क्रांतिक कोन फक्त 24.4 अंश असतो, खूप कमी. यामुळे काय होतं की एकदा प्रकाश हिऱ्यात शिरला की तो सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. तो आतल्या आत अनेक वेळा परावर्तित होत राहतो आणि मग जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याला ती मनमोहक चकाकी दिसते. आणि आपला दुसरा प्रश्न, ऑप्टिकल फायबर. या तंत्रज्ञानाचा तर आत्माच TIR आहे असं म्हटलं तरी चालेल. यामध्ये काय होतं की प्रकाशाच्या सिग्नल्सना फायबर केबलच्या आतून पाठवलं जातं. त्यांचं आतल्या आत वारंवार संपूर्ण अंतर्गत परावर्तन होत राहतं आणि म्हणूनच ऊर्जेचा कोणताही लॉस न होता माहिती प्रचंड वेगाने खूप लांब अंतरापर्यंत पोहोचते. TIRचे उपयोग फक्त हिरे आणि फायबरपुरते मर्यादित नाहीत. वाळवंटात जे मृगजळ दिसतं, मेडिकल फील्डमधली एंडोस्कोपी, पाणबुडीमधला पेरिस्कोप किंवा अगदी आपल्या बायनोक्युलर्समधले प्रिझम्स, या सगळ्यांच्या मागे हेच TIRचं विज्ञान आहे. आणि हो, MPSC मध्ये या उपयोगांवर हमखास प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला आता खास MPSC परीक्षेसाठी काही एक्झाम पॉइंटर्स बघूया. म्हणजे परीक्षेत नेमकं काय विचारलं जाऊ शकतं ते पाहू. हा एक फॅक्च्युअल पॉइंट आहे, पण खूप महत्त्वाचा. आयोगाने याआधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर प्रश्न विचारले आहेत, विशेषतः दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीवर. तर हे लक्षातच ठेवा, दृश्य प्रकाशाची तरंग लांबी साधारणपणे 400 नॅनोमीटर म्हणजे जांभळ्या रंगापासून ते 700 नॅनोमीटर म्हणजे लाल रंगापर्यंत असते. हा एक मार्काचा हमखास प्रश्न ठरू शकतो. आणि आता जाता जाता एक छोटासा फूड फॉर थॉट. आज आपण प्रकाशाचे 3 महत्त्वाचे गुणधर्म शिकलो: परावर्तन, अपवर्तन आणि संपूर्ण अंतर्गत परावर्तन. तर ह्या माहितीच्या आधारावर विचार करा की पावसाळ्यानंतर जे सुंदर इंद्रधनुष्य दिसतं त्याच्या तयार होण्यामागे यापैकी कोणता गुणधर्म प्रामुख्याने जबाबदार असतो, की मग एकापेक्षा जास्त गुणधर्म एकत्र काम करतात? यावर नक्की विचार करा, कारण अशाच ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नांची तयारी आपल्याला पुढे घेऊन जाईल.